असताना टीम मैदानाच्या आतमध्ये संघ उतरतोय गवाळी. बिग फाईट मॅच दोन्ही संघांच्या दरम्यान कडा मुकाबला आपल्याला पाहायला मिळेल. ओमसाई ठुणे आणि विघ्नहर्ता स्पोर्ट्स मानिवली व्यापारी आयोजित मैत्री चषक 2026 पहिल्या फेरीचा अजून एक धाकड मुकाबला मैदानात सुरू होतोय. दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट. सलामीची जोडी मैदानात सज्ज झाली आहे. बॉलर तयार. पहिलाच बॉल इनसाइड आउट. व्हॉट अ शॉट दॅट इज. क्लासिकल अंदाज. फटका सुंदर आहे. फिल्डर पाठलाग करेल त्याला दमवत थकवत चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. धावा मिळत आहेत 4. बॅट्समन सोमनाथचा वार. पहिला चौकार. सुंदर फटका. डोळ्यांचं पारणं फेडणारा हा आकर्षक स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळतोय. अगदी आपण पाहिलं तर मिड ऑफच्या डोक्यावरनं पार केलं आणि एक्स्ट्रा कव्हरला चिरत फाडत 4 धावा मिळत आहेत. यावेळेस चांगला बॉल चौकारानंतर उत्तर दिले. फिरकीचं आक्रमण तुम्हाला पाहायला मिळतंय लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं. गोलंदाजी करत असताना महेशच्या हातामध्ये चेंडू सोपावलाय. गवाळी संघासाठी पहिलं षटक. पॉवर प्लेचं पहिलं षटक. यावेळेस पुन्हा एकदा कव्हरच्या डोक्यावरनं फिल्डर धावतोय. त्या ठिकाणी चेंडूला अडवण्याचा प्रयत्न जरूर करेल. एक सिंगल धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेसाठी आले आणि फिल्डर मात्र त्या ठिकाणी एकमेकांशी खेळत असताना पाहायला मिळत आहेत. चेंडू निघून जातोय तत्पूर्वी सीमारेषेच्या बाहेर. दुसरा चौकार. आकाशदादा भोईर बंटीदादा यांच्याकडनं प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं पारितोषिक गवाळी टीमसाठी. आम्ही कानोळकर चषक यावर्षी आपण सर्वांनी अनुभवलं मित्रांनो. अगदी कानोळ गावाच्या आणि निसर्गाच्या कुशीमध्ये वसलेल्या ऐतिहासिक क्रीडानगरीमध्ये यावर्षी एक ऐतिहासिक स्पर्धा आपण अनुभवली. रजनी क्रिकेटचा थरार. आम्ही कानोळकर चषक या चषकाचे दमदार आणि वनमॅन शो आयोजक बंटीदादा आकाशदादा भोईर यांचं मनापासून आभार आपण या ठिकाणी व्यक्त करू. त्याचबरोबर कौतुक करूयात. इथे पुन्हा एकदा इनसाइड आउट. एक्स्ट्रा कव्हरला खेळलेला फटका सीमारेषेच्या जवळ. फिल्डिंग सुंदर केली आहे. 2 धावा कंप्लीट केल्या. तिसऱ्या धावेसाठी आलेत आणि यस तिसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी कंप्लीट केलाय. तिसरी धाव सुद्धा कंप्लीट करतायत. स्कोरबोर्डला जोडली जाईल. चांगलं क्रिकेट मैदानात पेश करतायत. अगदी आपण पाहिलं तर सलामीची जोडी मैदानात बॅटिंग करत असताना आघाडीचे 2 फलंदाज बॅटिंग करतायत सोमनाथ आणि प्रेम. अगदी दोघांच्या साथीनं इथे आपण पाहताय तर चांगल्या पद्धतीनं डाव सावरलाय. स्कोरबोर्डवरती टोटल बनल्यात 11. ओव्हर नंबर 1 मध्ये चाललेला खेळ. यावेळेस पुन्हा एकदा लेफ्ट हँडेड गोलंदाजाच्या विरोधात कसं खेळायचं हे तंत्र इथे सुंदर अवलंबलंय. इथे सुद्धा थोडासा इनसाइड आउट. पुन्हा एकदा मिड ऑफला क्लिअर केलं. धावा मिळत आहेत 2. पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना पाहायला मिळतंय. धावफलकावरती एका पाठोपाठ एक धावा वेगानं बनवण्याचा प्रयत्न आणि धावफलकावरती टोटल अद्यापर्यंत बनल्यात त्या 13 धावा. 13 ऑन बोर्ड. 13 धावा धावफलकावरती. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन एक्स्ट्रा कव्हरला भेदण्याचा प्रयत्न. फिल्डर त्या ठिकाणी प्रयत्नांची पराकाष्ठा. चेंडूला अडवलं. एक सिंगल मिळतीये. षटक पहिलं संपलंय आणि एक षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती टोटल बनल्यात त्या एकंदरीत धावा 13. 14. 14 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. षटक क्रमांक पहिलं संपलंय. ओव्हर नंबर 2 मध्ये आपण सुरुवात करत आहोत. पहिल्या षटकात 14 धावा बनवल्या. साई किरण नवापाडा ही टीम मैदानावरती बॅटिंग करत असताना उत्कृष्ट सुरुवात या ठिकाणी झाली आहे. गवाळी संघासाठी षटक क्रमांक 2 समोरच्या दिशेला टोलावलंय. 1 बाउन्स
फिल्डर चेंडूचा ताबा घेतोय, पकडून फेक करतोय, एक धाव मिळतीये. एका धावेवरती संतुष्ट राहिले. दोन्ही आघाडीचे फलंदाज मैदानात बॅटिंग करत असताना साई किरण नवापाडा संघासाठी जोडी नंबर 1 A1 जोडी एकमेकांच्या साथीनं स्टार्ट करत असताना प्रेम आणि सोमनाथ दोघांचा जर खेळ आपण पाहिला तर चांगल्या पद्धतीने एकमेकांना कॉम्प्लिमेंट करतायत. इथे सिंगल मिळतीये. यावेळेस उंच गेलाय, टोलावलाय, फिल्डर येतोय चेंडूच्या खाली, झेलची सुवर्ण संधी, झेल ड्रॉप. गवाळी संघाचा संघर्ष वाढत चाललाय. या बॉलवरती आपण पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केल्या. अगदी सहज सोपा झेल, बराच वेळ उंच गेलेला. अगदी आपण पाहिलं तर फ्लड लाईट मध्ये झेल टिपणं थोडं अवघड असतं. मात्र ज्या पद्धतीची गोलंदाजी अटॅक तुमच्याकडे आहे, फिरकी आक्रमण, झेल उंच जरूर जाणार. हे टिपण्याची सवय हवी. इथे इनसाइड आउट फटका सुंदर खेळला, एक्स्ट्रा खबरला. फिल्डर आहे सीमारेषेवरती, त्या ठिकाणी आपण पाहिलं तर पकडून फेक करतोय. 2 धावा मिळत आहेत, स्कोरबोर्डला जोडल्या जातील. ओव्हर नंबर 2 चा खेळ या ठिकाणी मार्गस्थ आहे. गोलंदाजी मार्कवरती सचिन आला. ओव्हर नंबर 2 सचिन गोलंदाजी करतोय. स्ट्रायकिंग एंड वरती बॅट्समन प्रेम उजव्या हाताचा बॅटर. सलगच्या 2 चेंडूंवरती 2 डबल. इथे पायावरती चेंडू खोदून काढलाय, लाऊड अपील करतायत. रिस्की सिंगल. एकमेकांना कॉलिंग चांगलं केलं आणि एक धाव इथे कंप्लीट केली आहे. स्कोरबोर्ड वरती जोडली जाईल. धावफलकाला इथे ऍड करतायत. स्कोर कार्ड 1 धावेच्या मदतीनं पुढे सरकेल. ओव्हर नंबर 2 चा खेळ. सचिनच्या खांद्यावरती जबाबदारी. अगदी आपण पाहिलं तर पॉवर प्लेचं हे दुसरं षटक. 5 ओव्हरची मॅच, शॉर्ट फॉर्मॅट, एक चेंडू फार महत्वाचा. इथे आपण पाहिलं तर स्कोरबोर्ड वरती अद्यापर्यंत एकंदरीत बनल्या त्या 20 धावा. 20 ऑन बोर्ड. सलामीचे दोन्ही आघाडीचे फलंदाज मैदानावरती चांगल्या पद्धतीचं क्रिकेट या ठिकाणी पेश करतायत. व्हेरी गुड बॅटिंग. चांगला बॉल, बॅट फिरवली, संपर्क नाही. रडार पासनं, रीच पासनं दूर ठेवला. जागेवरनं खडे खडे खेळण्याचा प्रयत्न, फुटवर्क नव्हतं आणि या अनुषंगाने आपण पाहिलं तर सरळ विकेट किपरनं गॅदर केलं डॉट. इथे फटका खेळलाय. पुन्हा एकदा कव्हरच्या डोक्यावरनं सुंदर, अप्रतिम, दर्जेदार गॅप सिलेक्शन प्रॉपर. चेंडू सीमा पार, मिळालाय चौकार. थेट आले. षटक क्रमांक 2 या ठिकाणी पाहायला मिळालं. 2 षटकांचा खेळ. धावफलकावरती टोटल बनल्या 24. 12.00 ची सरासरी आणि उत्कृष्ट सलामी देत असताना आघाडीची जोडी, सलामीचे दोन्ही आघाडीचे फलंदाज मैदानावरती बॅटिंग करत असताना A1 जोडी सोमनाथ आणि त्याला साथ देत असताना प्रेम. ओव्हर नंबर 3. ओम आलाय आणि ओमच्या पहिल्याच बॉलवरती तुटून पडलाय. फटका सुंदर आहे. एक टप्पा खाऊन मिड विकेटला क्लिअर केलंय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. 4 धावांसाठी कडक बेधडक चौकार. पहिल्याच बॉलवरचं स्वागत केलंय चौकारानं.
नेक्स्ट बॉल, इथे सुद्धा फटका सुंदर खेळतात. जबरदस्त बॅटिंग प्रत्येक बॉलवरती पाहायला मिळतीये. चेंडूच्या मेरिटवरती उत्कृष्ट फलंदाजी करत असताना सलामीचे दोन्ही फलंदाज बॅटिंग करतायत. प्रेम आणि सोमनाथ अतिशय उत्तम. सोमनाथ स्ट्राईक वरती, ज्याच्या बॅटमधनं एक चौकार, एक दुहेरी धाव या षटकामध्ये. षटक क्रमांक 3 मध्ये आपण पाहत आहे गोलंदाज ओम. राईट आर्म राऊंड द विकेट, खोलवर टप्पा, मिड ऑन वरती फिल्डर आहे, त्या ठिकाणी चेंडूला स्टॉप केलंय, डॉट येतोय. अशा पद्धतीनं गोलंदाजी करावी लागेल. ज्या पद्धतीनं धावा बनल्यात, ज्या पद्धतीनं स्कोर कार्ड सजलंय, गोलंदाजी उत्कृष्ट करावी लागेल. चांगल्या टप्प्यावरती मारा करत असताना पाहायला मिळतोय ओम. यावेळेस पाहायला मिळाला डॉट. राईट आर्म राऊंड द विकेट, स्ट्रायकिंग एंडवरती इन्फॉर्म बॅटर सोमनाथ. यावेळेस ओव्हर पिच, आक्रमण चढवलंय, फिल्डर आहे सीमा रेषेवरती, अगदी होम डिलिव्हरी, ओटीपी दिलाय आणि झेल स्वीकारलाय. फलंदाज मैदानाच्या बाहेर जात असताना विकेट आली आहे पहिला झटका. स्पर्धा या वर्षाच्या हंगामाच्या सुरुवातीलाच आपण पाहिलं, दिनेश दादा घरत यांनी अतिशय सुंदर स्पर्धा भरवली. अर्थातच आम्ही आंबेगावकर चषक, दिनेशजी घरत साहेबांचं मनापासून आपण या ठिकाणी कौतुक करूयात. मसा परिसर क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आहेत. त्याचबरोबर त्यांच्या माध्यमातून ब्राईट ब्रदर्स केक शॉप आणि आईस्क्रीम पार्लरची एक नवीन शाखा दसई गावामध्ये सुद्धा मित्रांनो ओपन झाली आहे. जरूर आपण त्या ठिकाणी जा, आवर्जून भेट द्या आणि क्वालिटी केक आणि आईस्क्रीमचा आपण आस्वाद घ्या. दिनेशजी घरत साहेब, यशस्वी युवा उद्योजक, साहेबांचं मनापासून आभार. त्यांच्या सोबतीला खांद्याला खांदा लावून युवा उद्योजक, यशस्वी आयोजक बंटी दादा भोईर, आपल्या आयोजन समितीचे मेंबर अविनाश दादा मुरबाडे, त्याचबरोबर सागर दादा कापडी. आपण कुठे असाल परिसरात तर आपण या ठिकाणी संपर्क साधा. बंटी दादा वडवले, आपण सुद्धा कुठे असाल तर त्वरित या ठिकाणी संपर्क साधा. आयोजन समितीपैकी कोणी मेंबर असतील तर आपणास विनंती आहे, आपण या ठिकाणी त्वरित संपर्क साधा. आयोजकांवरती फार मोठी जबाबदारी असते बंटी दादा. ते मैदानाच्या चारी बाजूच्या सर्व गोष्टी फुलफिल करण्यासाठी मेहनत करत असतात. आपल्या आयोजन समितीपैकी कोणी मेंबर जर आसपास कुठं असतील तर आपण संपर्क या. यस, षटक क्रमांक 4चा खेळ, 3चा खेळ या ठिकाणी संपलेला आहे आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती टोटल पाहायला मिळत आहेत त्या बनल्या 33. या षटकात धावा रोखल्या. मैदानात पाणी घेऊन जा. अगदी काही क्षणाचा स्ट्रॅटेजिक टाइमआउट आपण देत आहोत. पाणी पिण्यासाठी वेळ, आणि जोपर्यंत मैदानावरती स्ट्रॅटेजी बनतीये, भावा एक मस्त गाणं वाजवा.
सुरू होत आहे. 3 षटकांची समाप्ती झाली आहे. धावफलकावरती 33 बनल्यात. 11.00 ची सरासरी. ओव्हर नंबर 4 ला सुरुवात. बॉलर तयार. महेश लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. पहिलाच बॉल स्लिंगी ऍक्शन मध्ये टाकला. फिल्डर आहे मिड विकेटला. पकडून फेक करतायत. एक सिंगल मिळतीये. 5 ओव्हरची मॅच. हा सामना अतिशय रंगतदार तुम्हाला पाहायला मिळेल. एका बाजूने साई किरण नवापाडा याच परिसराला बिलॉंग करणारी टीम, तर दुसऱ्या बाजूने तुम्ही पाहताय संघ गवाळी. झुंजार टीम आहे. बॅटची कडा लागली टो एंड आणि एक सिंगल मिळेल. गलीमध्ये ट्रॅव्हल झाला. विकेट किपरनं जाऊन गॅदर केलं. एक सिंगल मिळतीये. धावफलकावरती 1 धावेची मदत मिळतीये. स्कोर कार्ड पुढे सरकेल ते टोटल 35 वरती. 35 ऑन बोर्ड. 35 धावा धावफलकावरती आहेत. ओव्हर नंबर 4 चा खेळ या ठिकाणी प्रगती पथावरती आहे. इथे बॅट फिरवली, कदाचित संपर्क व्यवस्थित नाही आणि अजून एक डॉट. एक डॉट बॉल कमबॅक करून देईल गवाळे टीमला. चांगले खेळतायत जय भवानी गवाळे आणि साई किरण नवापाडा या दोन्ही संघांच्या दरम्यान जर आपण पाहिलं तर घमासान द्वंद्व मैदानात. पायावरती बॉल ऑन साइडला खेळतायत मिड विकेटला. फिल्डर त्या ठिकाणी चेंडूला अडवला आणि दुसऱ्या धावेसाठी आले. 2 धावा कंप्लीट केल्या. महेश घरत यांनी जर 1 विकेट घेतली तर चेतन घरत यांच्याकडनं 1000 रुपये पारितोषिक. चेतन घरत आंबेगाव यांच्याकडनं पारितोषिक आहे. चेतन घरत आंबेगाव यांच्याकडनं हे पारितोषिक आहे. अडतीस धावा बनल्या. 38 ऑन बोर्ड. चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल या ठिकाणी करतायत. यावेळेस ओव्हर पिच. व्हॉट अ शॉट. उंची आणि लांबी सोबत गाठली आहे. नवापाडा गावचा ब्रँड पेश केलाय. जबरदस्त हिट. चेंडू सीमा पार. हवाई हल्ला. मायटी ब्लो एअर स्ट्राइक. सिक्सर. पाडा या टीमची आणि शेवटच्या षटकासाठी सज्ज होत आहेत. बॉलर तयार. नितीन आलाय लास्ट ओव्हर साठी. पहिलाच बॉल सुंदर टाकलाय. बॅट फिरवली. संपर्क नाही. स्लोवर वन. गती परिवर्तन. चेंडूवरती नियंत्रण आणि यष्टांचा घेतलाय वेध. फलंदाज बाद. क्लीन बोल्ड.
44 धावा इथे धावफलकावरती आहेत. 44 ऑन बोर्ड. 44 धावा. लास्ट ओव्हर शेवटचं षटक सुरू झालंय. पहिल्याच बॉलवरती विकेट संपादित केले नितीननं. चांगल्या पद्धतीने चेंडूवरती आणि गतीवरती नियंत्रण या ठिकाणी मिळवलं. इथे झेलची संधी आहे सीमारेषेवरती, मात्र या ठिकाणी झेल ड्रॉप केलाय. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. धावा 4. तो संघ या ठिकाणी तिसऱ्या फेरीसाठी पात्र होतोय. शेवटचं षटक या ठिकाणी सुरू आहे आणि धावफलकावरती बनल्यात 48. या षटकातील अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक. साई किरण नवापाडा संघासाठी धावा किती बनतील हा एक प्रश्न आहे. ऑफ साइडला शफल अक्रॉस बॅटनं फटका खेळलाय. शॉर्ट फाईड लेगला बीट केलं. चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. दन 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 करत 4 धावा. वरती 52 ऑन बोर्ड. 50शी पार केली आहे. यावेळेस पुन्हा एकदा फिरून मारलाय. अगदी आपण पाहताय तर चेंडूवरती बरोबर नजर ठेवली आणि सलगच्या दुसऱ्या बॉलला पाठवून दिलं सीमारेषेच्या बाहेर. सलगचा हा दुसरा चौकार. पहिलं सत्तावन्नचा पाठलाग असेल. 57 टू विन. चला नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी आपण या ठिकाणी आमंत्रित करतो आहोत. पहिला सामना जिंकला तो जगदंब सासने आणि त्यांच्या विरोधात टीम असेल ठाकरे नगर कोलठण. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या. जगदंब सासने आणि कोलठण दोन्ही संघाचे कॅप्टन आपण नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे.
सेकंड इनिंगचा पहिला बॉल पडायच्या आत आपण या ठिकाणी टॉससाठी असणं बंधनकारक आहे. कोल्टन संघाचे कॅप्टन मित्र हो आपण टॉससाठी या. जगदंब सासनेचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. या मित्र टॉस केला जाईल. मान्यवर सागरदादा हिंदूराव यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतो आहोत. या ठिकाणी आपण पाहिलं तर सर्व मसा परिसर असोसिएशन कमिटी आवर्जून वेळात वेळ काढून आपण सर्वजण उपस्थित आहात. मान्यवर खजिनदार साहेब सागरदादा हिंदूराव यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतो आहोत. टेल इज अ कॉल आणि हेड आलाय. टॉस जिंकलाय कोल्टन टीमनं. काय निर्णय? बॅटिंग फलंदाजी करण्याचा निर्णय या ठिकाणी स्वीकारलेला आहे. दादांना विनंती आहे आपण मंचावरती स्थानापन्न व्हा. काय कारण फिल्डिंग करण्याचं? पहिली मॅच एकदम चांगली उत्तम झालेली. बॅटिंग घेतली. मी बॅटिंगच घेणार होतो आणि बॅटिंगच घेतली. नक्की नक्की बॅटिंग करण्याचा निर्णय स्वीकारलाय. नेक्स्ट मॅच 3 सामना 3 षटकांचा असेल. किती धावांपर्यंत रोखण्याचा जाण्याचा प्रयत्न असेल? आम्ही 40 प्लस जाण्याचा प्रयत्न करू. 18 बॉलमध्ये 40 प्लस जाणंच आहे. त्यासाठी 40 प्लस जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. कुठले बॅट्समन फॉर्ममध्ये? चला बॅट्समन पाठवून द्या. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्या. गवाळी टीम कुठले बॅट्समन फॉर्ममध्ये आहेत आपले? फॉर्ममध्ये अनिकेत आहे, लक्ष्मण आणि इतर पोरं तर आहेतच. ज्यांना ज्यांना संधी भेटते ते फॉर्ममध्ये येतातच. पहिली गोष्ट ठाकरे नगर कोल्टन हा संघ मैदानावरती खेळतोय. तुमचा कुठला प्लेयर यावेळेस ॲब्सेंट आहे का? आहे ना, महेश ठाकरे. नक्की नक्की महेश ठाकरेंचा एक स्पेशली कॉल आम्हाला येऊन गेला. त्यासाठी हा प्रश्न होता. किती मिस करताय त्याला? करतोय, भरपूर मिस करतोय. नक्की नक्की त्याच्या अनुपस्थितीमध्ये खेळण्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. त्याच्या शुभेच्छा तुमच्या सोबत आहेत भावा. टेन्शन घेऊ नका. या ठिकाणी फिल्डिंग करायचे. टॉस जिंकला असता तर काय निर्णय असता? फिल्डिंगच असते. बघा दोन्ही कॅप्टनला अगदी मनासारखा या ठिकाणी कौल मिळालेला आहे. समोर कोल्टन टीम आहे. कधी मॅच झाली आहे का? नाही अजून झाली. पहिलीच मॅच आहे. कोल्टन सोबत पहिलीच मॅच आहे. मैदानावरती आल्यानंतर कसं वाटलं? आयोजनाविषयी काय सांगाल? आयोजन तर खूपच छान आहे आणि मैदान एकदम चांगले आहे. नक्की नक्की किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल 3 ओव्हरची मॅच? तरी पण 25-30 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. 3 ओव्हरमध्ये 25-30 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. खूप साऱ्या शुभेच्छा. हे होते दोन्ही युवा कॅप्टन माझ्यासोबत. टॉस जिंकलाय कोल्टन टीमनं आणि या ठिकाणी बॅटिंग स्वीकारलेली आहे. जगदंब सासने टीमला फिल्डिंगचं पाचारण. बिग बॅटल आपल्याला पाहायला मिळेल नेक्स्ट मॅचमध्ये. तत्पूर्वी विद्यमान सामना मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त झुंज पाहायला मिळते. आणि आपल्यासोबत समालोचन कक्षामधनं आपल्या परिसराचा युवा कोवळा दमदार आवाज प्रकाश भाऊ भाला. ओव्हर टू यू. थँक्यू सो मच. अगदी आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये भरपूर चांगला खेळ जो आपल्याला पाहायला मिळाला. सातत्यानं आपण पाहता तिथे टॉसही झालेला आहे. जगदंब सासने त्यांच्या विरोधात आपण पाहू शकतायत ठाकरे नगर कोल्ठण संघ जो मात्र आपल्याला पाहायला मिळतो आहे. आणि अगदी आपण पाहू शकाल अगदी आमचे साथी समालोचक सोमनाथजी खाडे सरांच्या माध्यमातून सातत्यानं खरं तर दोन्ही टीमची जे मात्र इथे उल्लेखनीय खरं तर आपण बघू शकतायत बातचीत घेतलेली आहे. ऑलमोस्ट इथे टॉस जिंकल्यानंतर ठाकरेनगर कोल्टन टीमने बॅटिंगला प्राधान्य दिलं. गोलंदाजी करेल जगदंब सासने टीम. शुभेच्छा राहतील दोन्ही टीमला. बट चालू सामना जिथे आपण पाहू शकतात सध्या आता अगदी गवाळी संघ जो मात्र बॅटिंग करतोय आणि सध्या बॉल पाठवलेला हवेत. शतरक्षक होते. झेलची संधी कॅच ऑफ. झेल सुटलेला आपण पाहताय. मिड विकेटला कॅच ऑफ. त्याच्यानंतर या बॉलवरती मात्र 2 धाबा ज्या सहजरित्या इथून कन्वर्ट केल्या जात आहेत. डावाला सुरुवात राहिली आहे सामन्याचं. अगदी सध्या आपण पाहू शकतात उत्तरार्ध जे मात्र सध्याच्या घडीला सुरू राहिलेला आपण पाहताय. गोलंदाज रोहित गोलंदाजी करतोय. स्कोरबोर्डवरती आपण पाहताय 3 धावेला बॅटिंग करणारा हा सामना सध्याच्या घडीला आपण पाहू शकतायत गवाळी संघाचा पोहोचलेला पाहायला भेटतोय. जय भवानी गवाळी हा संघ मैदानाच्या आतमध्ये सध्या आपण पाहू शकाल धावेंचा पाठला करतोय. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. फिंगर अप रोल केली आहेत. पडल्यानंतर चेंडू सरळ थोडासा उलकावणी देत असताना पाहायला मिळाला फलंदाज खेळपट्टीवरती. इथे आपण पाहू शकताय दीपक मैदानावरती बॅटिंग करत असताना आपण पाहताय. ओपनर्स मैदानाच्या आतमध्ये दोन्ही खेळाडू मैदानावरती बॅटिंग करत असताना आपण बघाल.
सुरुवात चांगली द्यावी लागेल. लक्ष मैदानावर आपण पाहू शकता तितकंच मोठं चेस करायचं आहे आणि मोठ्या लक्षाचा पाठला म्हटला मग मोठेच फटके येणं गरजेचं आहे. आणि आता एक्सा कव्हरला उडवलाय बॉल, चाललाय सरळ सीमारेषेच्या पलीकडे, चौकार. विकेट पहिला गमावला चेसिंग करत असताना मैदानामध्ये आपण पाहताय गवाडी संघाने. बॅट्समन दीपक बाद होत आहेत. नवीन बॅट्समन सध्या फलंदाजीसाठी तिथे अर्जुनला पाठवलेलं आहे. टार्गेट भरपूर मोठं चेस करायचं आहे. सहजासहजी मैदानावरती खचून जमणार नाहीये. आज प्रयत्न करावे लागतील, कारण जोपर्यंत तुम्ही प्रयत्न करता तोपर्यंत तुमच्या आसपास खरं तर यशाचा झेंडा देखील जवळच असतो. समोरच्या दिशेला फटका चांगला आहे. लॉंग ऑफच्या फिल्डर बॉलवरती आले, क्विकली फेकी थ्रो आता लगेच केलाय आणि बरोबर अगदी या पुरेशा वेळेमध्ये अगदी आपण पाहू शकता स्वतः गोलंदाजाने बॉलला कलेक्ट केलाय आणि त्यानंतर आली मॅचची अजून एक विकेट. दाबाच्या स्वरूपामध्ये बॅट्समन अर्जुन मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला काय आणि परतला काय. परफेक्ट सेम टू सेम विकेट. साठी क्रिकेट खेळायला जर तुम्ही येत असाल मग अगदी मेहनत ही भरपूर आतोनात करावी लागेल. आणि सध्या 57 धाब्याचा डिफेन्स करत असताना सुरुवात चांगली राहिली नवापाडा संघाची. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज मैदानावरती सध्या भावेश दाखल झालेला आपण पाहतात. सुरुवात डॉट बॉल न होती आहे. स्कोरबोर्डला फक्त आणि फक्त 8 धाबा आहेत. मॅचमध्ये विकेट 2 गमावलेत. समोर आता आपण पाहू शकता बॅट्समन स्ट्रायकर एंडला गणेश तिथे बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला भेटतोय. ओ शॉर्ट ऑफ लेनच्या बोलून खेळण्याचा प्रयत्न, प्लीज चेक करायचं. कदाचित आपण पाहू शकतायत खेळाडूला थोडीशी दुखापत झालेली पाहायला मिळेल. नेहमीच करतर अनेक वेळा तुमच्यापर्यंत सांगितलं जातं क्रिकेट हा खेळ जोपर्यंत तुम्ही सेफ आहात तोपर्यंत नक्कीच तुम्ही खेळू शकता. म्हणून नेहमीच म्हणतात करतर स्वतःची काळजी घेऊन क्रिकेट खेळा. आणि ऑलमोस्ट आपण पाहू शकताय थोडीशी दुखापत जी मात्र खेळाडूला राहिली आहे. खेळाडूंना विनंती असेल थोडंसं मोकळं ठेवायचं आहे. तिथे आपण पाहू शकाल खेळाडू सेफ पाहायला मिळतील. ऑलमोस्ट इथे आपण पाहू शकतायत लगेचच खेळाडूला पाहिलं गेलं आणि बरोबर मैदानावरती प्लेयर सेफ पाहायला मिळत आहेत. समोर आपण पाहू शकाल सध्या गोलंदाज भावेश गोलंदाजी करतो. स्ट्रायकर बॅटर मैदानामध्ये बॅटिंग करत असताना गणेश हा बॅट्समन मैदानावरती आपण पाहताय. बेस वर्सेस बेस असं फाईट जे मात्र मैदानामध्ये सुरू आहे.
आज जो बेस्ट क्रिकेट खेळेल तो मात्र नक्कीच पुढे जाईल. सेकंड राऊंडमध्ये देखील आपण पाहू शकताय 4 टीम्स पोहोचलेल्या आहेत. सध्या आपण पाहू शकता आजच्या रात्रीला फर्स्ट राऊंडचा 5वा सामना मैदानामध्ये सुरू आहे. गतीमध्ये बदल घडवण्याचा प्रयत्न गोलंदाज बावेशचा होता. लेन थोडीशी बाहेर टाकली आहे. ऑप्शनला चेंडू सोडून जातोय. वाईट बॉल. अतिरिक्त चेंडू इथे फेकत असताना गोलंदाज भावेशला आपण पाल. 57 धावेचा पाटला जो मात्र मैदानामध्ये जबावानी गवाळी संघ करतोय. या जबा चेसिंग करण्याचा प्रयत्न साई किरण नवापाडा संघ करतोय. शॉर्ट ऑफ लेंथ अगोदरच मन बनवलाय. हवा यात्रा चुन्याचा परंतु फटका पण पाहू शकाल. सध्या थोडासा कमकुवत होता, कमजोर होता आणि मिड विकेटच्या फिल्डरकडून खूप चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण. एकच धाव मिळेल. मोठ्या फटक्यांची अत्यंत गरज आहे. पॉवर प्लेसमध्ये अगदी अधिकच्या धाबा आणाव्या लागतील. बट इथे आपण पाहू शकता गोलंदाजी करत असताना हात खोलून दिले जात नाहीयेत. मॅचमध्ये साई किरण नवापाडा टीमच्या माध्यमातून या खेळामध्ये दुसरं सत्र सुरू आहे. दबाव आणि प्रेशर या दोन्ही गोष्टी अगदी गवाळी टीमच्या बॅटर्सवरती दिसत आहेत. पुढे ठेवलं. वेग भरपूर आहे. डॉट बॉल. डॉट बॉलचा वापर मैदानामध्ये गोलंदाज भावेश करतायत. या षटकामध्ये आपण उल्लेख केला तर बरोबर आपण बघू शकता खूप चांगली गोलंदाजी केली आहे. मानलं की एक बॉल अतिरिक्त टाकलाय पण जिथे गोलंदाजी केली आहे गोलंदाज भावेशने ती अक्सर फलंदाजाला डॉमिनेशन करत असताना आपण पाहिली आहे. हाही बॉल चांगला आहे. मनस्थिती भरपूर चांगली दिसते गोलंदाजी करत असताना. भावेशची जास्तीत जास्त अगदी बॅटरच्या करतर बॅटफ्लो पासून चेंडू दूर ठेवला जातोय. ऑलमोस्ट आपण पाहू शकता तिथून त्याला एक यशस्वी क्षेत्ररक्षण मात्र खूप चांगल्या पद्धतीने मिळालं जातं. भावेश मैदानावरती सध्या आपण पाहू शकता चांगल्या पद्धतीचा खेळ करतोय. पुढे ठेवलं. समोरच्या दिशेला आता ड्राईव्ह केलं जात आहे. लॉंग ऑफला फिल्डर उपस्थित होते. एकच धाव या बॉलवरती भेटली जाईल. षटक मैदानामध्ये दुसरं संपेल. 2 षटकांच्या समाप्तीमध्ये आपण पाहताय स्कोर बोर्डला चेसिंग करत असताना या बॅटलमध्ये सध्या तरी जयभवानी गवाळी संघ 11 या धाबेवरती पोहोचलेला आहे. 2 विकेट खोल्यात मागच्या षटकामध्ये. त्यामुळे नक्कीच थोडंसं दुसऱ्या षटकामध्ये आपण सेन्सिबल क्रिकेट जे मात्र पाहिलं बॅटिंग करत असताना गवाळी टीमच्या बॅटर्सकडून. जी पावप्लेची षटकं होती ती इथून संपन्न झालेली आपण पाहताय. मॅचमध्ये 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीमध्ये 11 धाबा स्कोर बोर्डला बनल्यात. गेअरबॉक्स बदलावा लागेल फलंदाजी करत असताना मैदानामध्ये चेसिंग करणाऱ्या जयभवानी गवाळी टीमच्या बॅटर्सला. आज विजयाची मिरवणूक जर या सामन्यामध्ये तुम्हाला मिरवायची असेल तर सध्या तरी इथून आक्रमकतेची भरपूर गरज आहे. बॉलिंग ट्रॅकवरती आता गोलंदाज प्रेमला तिथे आणलं जाते. तिसऱ्या स्पेलमध्ये फिल्डिंगमध्ये आपण पाहू शकता थोडीशी इथून आता फैलाव होत असताना आपण पाहताय. पावप्लेमध्ये क्षेत्ररक्षण बंदिस्त होतं. आता क्षेत्ररक्षण फैलावलं गेलं आहे. फुल लेन बॉल समोर मैदानामध्ये आपण बघू शकता. प्रेमकडून आला पहिला चेंडू डॉट. आज मैदानावरती आपण पाहू शकतात भरपूर चांगला खेळ आजमावत असताना सध्या आपण पाहाल साई किरण नवापाडा टीमला स्कोरबोर्डला फक्त आणि फक्त 11च आहेत. स्ट्रायकर बॅटर मैदानामध्ये बॅटिंग करत असताना तिथे सचिन हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. पुढे ठेवल्या जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न स्वैलेखच्या दिशेला. फटका खूप चांगला होता. क्षेत्ररक्षक तिथे अवेलेबल पाहायला मिळतील. एकच धाव मिळेल. फलंदाजी करत असताना मैदानामध्ये गवाळी संघाचा डाब आता भरपूर बॅकफूटला दिसतोय आणि फ्रंटफूट लेवलवरती क्रिकेट खेळत असताना या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय जरूर साई किरण नवापाडा संघ. चांगला खेळ मैदानावरती बघायला मिळतोय दोन्ही टीमच्या माध्यमातून. जिंकेल कोणी माहीत नाहीये परंतु आज क्रिकेटच्या परिपटलावरती चांगला खेळ होईल हे जरूर आहे. हाई बॉल चांगला आहे. गोलंदाज मैदानामध्ये परफेक्ट. प्रेम मात्र इथून खूप चांगला इकॉनॉमिकल एरियामधून गोलंदाजी करतायत. तिसऱ्या स्पेलमध्ये आपण पाहू शकाल जो दबाव मागच्या 2 षटकांमध्ये होता तोच दबाव याही षटकामध्ये मात्र बनवून ठेवलेला आहे गोलंदाजी करणाऱ्या नवापाडा टीमच्या प्रेमने. 12 धाबा धावफलकावरती आहेत. फुल टॉस बॉल कनेक्शन पुन्हा एकदा बॅटच्या आतल्या भागाला होत असताना आपण पाहाल मिड विकेटचे फिल्डर बॉलवरती आले आहेत. सेकंडचा प्रयत्न केला आहे आणि पाहता क्षणी मिळायला जात आहेत 2 रन्स.
सिंगल डबल्सने इथून काम चालवण्याचा प्रयत्न जरूर होतोय, परंतु आता हळूहळू हेच वाटतंय की सिंगल डबल्सने काम चालणार नाही आहे. सामन्यामध्ये आपण पाहू शकतायत जिंकायचं जर असेल तर इथून सध्या आक्रमकता ही धारणं महत्वाची आहे. लोबा फुल टॉस पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट शक्यतो इथे घडलं नाही आहे. बॅकअप मधून क्षेत्ररक्षक पोहोचतायत, एकच धाव मिळेल. प्रयत्न भरपूर होत आहेत सध्या चेसिंग करत असताना गबाळी टीमच्या बॅटर्स कडून, पण सध्या फलंदाजी थोडीशी अनसक्सेस आणि धीमी दिसते आहे. दाफलकाला आपण पाहिली ते 15 बनत आहेत. हळूहळू जर पाहिले तर भरपूर मोठं इक्वेशन जे बनत चाललेलं आहे या सामन्यामध्ये चेसिंग करणाऱ्या जयबाबा आणि गबाळी संघासमोर. हो, स्टेप आउट केलंय इनसाइड आउटला, आता इन टू दी गॅप बॉल पाठवलेला सरळ अगदी लॉंग ऑफ, आणि त्याच्यानंतर एक्स्ट्रा कव्हरच्या मधोमध एका डब्यावरती वन बाउन्स चौकार. भावेश आता गोलंदाजीसाठी आलेत. भावेशच्या हातामध्ये इथून बॉल ट्रान्सफर केलेल्या संपूर्ण साई किरण नवापाडा टीमच्या खेळाडूंनी. पहिल्या ओव्हरमध्ये भरपूर चांगला परफॉर्मन्स केला होता भावेशने, आणि सध्या चौथ्या षटकाला तो टाकण्याकरिता इंटर राहिलेला आहे. पुढे ठेवतात, क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न जडमध्ये होतं. बॅटच्या एंडिंग फ्लो मध्ये कनेक्शन बनले, लागॉनचे फिल्डर वेगात आली आहेत. थ्रो लगेच केला तिथे दोन धाबेचा प्रयत्न जो मात्र सध्या होतोय. हाणा तिथे आपण पाहताय बॅट्समन थोडेसे डेंजर झोनला होते, बचावले गेलेत. 2 धाबा मिळतील या चेंडूवरती. स्कोर बोर्डला पाहायला मिळतात सध्या 21 धाबा. मॅच थोडीशी अगदी दूरच दिसते, त्यामुळे नक्कीच इथून आता सर्व काही गोष्टी विसरून तर नव्यानं सुरुवात करावी लागेल बॅटिंग करणाऱ्या गवाळी टीमच्या फलंदाजांना. हो, हाई बॉल चांगला आहे, गती भरपूर आहे. गतीच्या विरोधात मैदानावरती बॅटिंग करत असताना गवाळी संघाचे बॅट्समन चारी कांदे चेज झालेले आपण पाहताय. ऑलमोस्ट मैदानावरती आपण बघू शकाल आज इलाका देखील आपलाच आणि दरारा देखील आपलाच हेच सांगतायत साई किरण नवापाडा संघाचे खेळाडू. शॉर्ट ऑफ लेन, आता इथून जागा बनवली थोडीशी, आणि स्वेरलेकच्या भरून खेळत असताना बॉल पाठवलेला आहे. स्वेरलेक बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. चौकार आला मैदानावरती सध्या बॅटर गणेशच्या बॅटमधनं. हो, पुन्हा एकदा शबलोन खेळण्याचा प्रयत्न, धाबाची संधी आहे. रिस्की मामला पडेल महागडा सध्या मैदानावरती फलंदाजी करत असताना गणेश बाद धावबाच्या स्वरूपामध्ये लागतोय गवाळी टीमला. आता लॉस विकेट. चला बॅटर थोडंसं स्पीडअप घ्या. स्कोरबोर्ड वरती 26 धाबा आहेत. धाबाच्या स्वरूपामध्ये इथे आणखीन एक विकेट जबाबानी गबाळी संघाला लागतोय. नवीन बॅटर मैदानावरती सध्या फलंदाजीसाठी आपण पाहता अल्पेशला पाठवलं जात आहे. गोलंदाज भावेश गोलंदाजी करतायत. साई किरण नवापाडा संघ जो सध्या चर्चेत दिसतोय. पुढे ठेवलंय ऑन साइडला चेंडू हवेत, एक शतरक्षक डाऊन दी बॉल टेकन दिस कॅच. मॅच मध्ये आपण पाहता अजून एक विकेट बॅटिंग करणाऱ्या गबाळी टीमला. बॅट्समन सचिन आउट.
ऑल ब्राईट ब्रदर्स केक शॉप अगदी आईस्क्रीम आणि त्याचबरोबर आपण पाहू शकता सर्व पार्सल खरं तर तुमच्यापर्यंत पोहोचलं जाईल. अवश्य खरं तर या केक शॉपला आपण व्हिजिट करा. आपण पाहू शकतायत सन्माननीय आदरणीय दिनेशदादा घरत आणि त्याचबरोबर ज्यांचा करतर हा केक शॉप जो मात्र आपण पाहता ऑनस्क्रीनवरती टेन क्रिक लाईव्हच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा ऑनलाईन प्रेक्षक होत असताना पाहायला मिळते आहे. सामना तितकाच महत्त्वपूर्ण आपण पाहाल. खेळपट्टीमध्ये सध्या विकेट गेलेला आहे. नवीन बॅट्समन मैदानावरती महेश दाखल झाले आहेत. बाउन्सर बॉल हरकत राहिली. फलंदाज महेश समोर तडबाडमध्ये क्षेत्ररक्षक आता भरपूर मोठी चेस करतायत. अखेर करून धावून पळून जर पाहिले तर खेळपट्टीवरती आता दुसरा दाबेचा प्रयत्न या बॉलवरती केलाय. राजू सर म्हणतायत लेग बाईज मधून या 2 धाबा मिळायला जातील. स्कोर बोर्डला आपण पाहताय चेसिंग करत असताना गवाडी क्रिकेट संघाच्या पाहायला मिळतील 28 धाबा. धाबा धावफलकावरती आहेत. भावेश गोलंदाजी करतोय. वेग भरपूर आहे. पडल्यानंतर चेंडू थोडासा आतमध्ये येईल. डॉट बॉल येतोय. षटक क्रमांक मैदानावरती 4चा खेळ संपेल. 4 षटकांच्या समाप्तीमध्ये धावफलकाला इथे आपल्याला पाहायला मिळतात सध्या फक्त आणि फक्त 28. इक्वेशन खूप मोठं दिसतं. आपण पाहू शकतात फक्त आणि फक्त 6 बॉलचा खेळ इथे बाकी राहिलेला आहे आणि 6 षटूमध्ये जर इथे पाहायला गेले तर आपण पाहताय 29 गरज अजून जिंकण्याकरिता या सामन्यामध्ये गवाळी टीमला आहे. चला नेक्स्ट मॅच दोन्ही संघ रेडी राहा. पुढचा सामना जगदंब सासने त्यांच्या विपक्षात ठाकरेनगर कोलठण या 2 टीमच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. दोन्ही संघ रेडी राहायचा आहे. अंतिम षटकाला सुरुवात होती. गोलंदाज सोमनाथ येथे गोलंदाजीसाठी इंटर राहिले आहेत. 6 बॉल 29 धाबेची आवश्यकता. हाफ ट्रॅकर होता तिथे मैदानावरती फलंदाज थोडेसे अनसक्सेस राहत आहेत. डॉट बॉल अगोदरच मॅचमध्ये आपण पाहू शकाल धाबेंच्या बाबतीत चेसिंग करत असताना गबाळी टीमला दुष्काळ तर ऑलरेडी दिसतोय पण आता अगदी अंतिम स्पेलमध्ये देखील धावा येत नाही आहेत. 6 बॉल 29ची गरज. पहिला चेंडू डॉट आलाय म्हणजे आता सामन्यामध्ये आपण पाहाल साई किरण नवापाडा संघ जो मात्र वर्चस्वाच्या दिशेनं चर्चेत आहे. ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न टायमिंग याबद्दल असं राहिलं नाहीये. धाबाची संधी थ्रोफेक इथे थोडीशी लेट केली आणि तिथे आता 2 धाबा मिळतील. औपचारिकता अधीक्षता या सामन्यामध्ये शिल्लक होत चाललेले आपण पाहाल. खेळपट्टीमध्ये आता बॅटिंग करत असताना गवाळी संघाला चेसिंग करणं थोडंसं कठीणच दिसत आहे. 30 धाबा स्कोरबोर्डवरती बनत आहेत. 4 बॉल 27 धाबेची आवश्यकता. हाफ ट्रॅकर बोनस एकदा मिड विकेट एरियामध्ये फटका कार्पेट एरियामधून आपण पाहताय. दुसऱ्या धाबेसाठी निघालेत. पाहता क्षणी मिळतील याही बॉलवरती 2 रन्स पण आता सिंगल डबल्स नाही ते आपण पाहू शकता. अधिकचा फरक पडत नाहीये. अगदी चेसिंग करत असताना सध्या आपण बघाल गवाळी टीमच्या माध्यमातून नवापाडा संघावरती कारण आता बॉल भरपूर कमी आहेत आणि धाबा जास्ती आहेत. 3 बॉल 25 म्हणजे आता 100ली विजय इथून संपादित करण्याच्या प्रयत्नामध्ये साई किरण नवापाडा संघ आणि बरोबर आपण पाहू शकतायत आलिया विकेट बॅट्समन बाद.